विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। मात्र योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिलांनी अर्ज केल्याचं पुढे आलेलं आहे। या महिलांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। आता मुंबईतील 22,000 महिलांना लाडक्या बहिणींच्या यादीतून वगळण्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईमध्ये लाडक्या बहिणींची छाननी सुरू आहे। या छाननी दरम्यान 22,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। त्यापैकी काही महिलांकडे 4 चाकी गाडी आहे, तर काही महिलांना स्वतः नोकरी करत असल्याने त्यांना वगळण्यात आल्याची माहिती समोर येते। खरं तर लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा सरकारने काही निकष निश्चित केले होते, मात्र या महिलांनी हे निकष न पाळता अर्ज दाखल केलेले आहेत। मात्र अशा महिलांवरती कारवाई सुरू झालेली आहे। या महिलांकडून पैसे घेतले जाण्याची सुद्धा शक्यता आहे। तर लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यामध्ये 5 लाखांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांमध्ये घट होते। डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाडकी बहीण लाभार्थी होते। या संख्येमध्ये जानेवारी महिन्यामध्ये घट झालेली आहे। जानेवारीमध्ये हा आकडा 2,41,00,000 वरती जाऊन पोहोचलेला आहे। या छाननीमध्ये अनेकांचे अर्ज हे बाद ठरत आहेत। तर लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यामध्ये 5 लाखांची घट झाल्याचं बघायला मिळते। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांमध्ये ही घट होताना दिसते। ज्यांनी खोटी माहिती भरली आहे, जे निकषात बसत नाहीये, त्यांना दणका बसणार आहे। डिसेंबरमध्ये 2,46 कोटी लाडक्या बहीण लाभार्थी होत्या, तर जानेवारीमध्ये 2,41 कोटी लाडकी बहीण लाभार्थी आहे।